वक्ते आदरणीय बालाजी जाधव सर करतात। मी सगळ्या माझ्या मित्रांना विनंती करते, सरांसाठी एक जोरदार टाळ्या। खरं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे। म्हणजे काय घ्यावं? त्याचं सर्वस्व घ्यावं। आणि एखादा व्यक्ती लोकांना देत असतो, काहीतरी ज्ञान देत असतो, पण देण्यामुळे त्याचं ज्ञान हे वृद्धिंगत होत असतं, वाढत असतं। म्हणून अनेक शास्त्रांमध्ये मग अनेक सिद्धांत पाहायला भेटतील की त्या शास्त्रीय सिद्धांत हेच सांगतात की तुम्ही द्या, दिल्यानंतर ते वाढेल। आणि म्हणूनच आज या वक्ता महाराष्ट्राच्या या 3 दिवसीय शिबिरामध्ये आज सरांनी आपल्याला भरभरून दिलं। खरं तर पहिल्या दिवशी सरांनी सांगितलं की तुम्ही ज्या आशेने आलात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुम्हाला देणार, कितीतरी पटीने मी देणार। आणि मला अशी अपेक्षा होती, सरांना मी बोलता बोलता फोन केला, फोनवर बोललो होतो, सर ऑलरेडी थोडंफार मला बोलता येतंय, पण ज्या माझ्या काही क्वेरी आहेत, जे वीक पॉइंट्स आहेत, त्याच्याकरता मी आपल्याकडे येतोय। सर म्हटले तुम्ही बिंदास द्या, आपण त्याच्यावर नियोजन करू, जे कमी आहे त्याची इम्प्रूव्हमेंट कशी होईल याचा विचार करू। आणि खरं तर सर मला आल्यानंतर अत्यानंद होतो की आल्यानंतर चला आम्ही आमच्या विषयामध्ये पारंगत जरी असलो तरी समाजामध्ये बोलायचं कसं, आपली ढब कशी असली पाहिजे, बोलण्याचे चढ उतार कसे असले पाहिजे, कोणता क्राऊड समोर बसलेला आहे याचं नॉलेज तितक्या पटीने आम्हाला नव्हतं। कारण की आमच्या समोर बसलेले लोक सगळे माळकरी, गंधावाली, वारकरी मंडळी, विद्वान लोक आमच्या समोर किंवा निष्ठावान व्यक्ती होते। खरं तर उद्योजक, शिक्षक, पोलीस, वकील, डॉक्टर यांच्या समोर कधी आम्ही बोलू शकत नाही। पण खरं तर आपल्या या सगळ्या संप्रदायाचा जर विचार केला तर हा आपला वारकरी संप्रदाय असेल, हा श्रेष्ठ संप्रदाय सांगितला। म्हणून की ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही असं सांगितलं, त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकेती येणे कारणी म्हणी बेप्याही व्याचश्चेष्ट जगत्रय। जगाच्या पाठीवर सगळं ज्ञान जर कशामध्ये असेल तर ते ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, महाभारत यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि विशेष रूपाने मी काही ठिकाणी गेलो असेल, काही वक्त्यांना मी भेटलो असेल सरपंच साहेब, पण माझ्या जीवनामध्ये मी पहिला व्यक्ती असा पाहिला, पहिला वक्ता असा पाहिला की त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक 2-5 वाक्यामध्ये, 1-2 मिनिटामध्ये तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, शास्त्र आहे, दोहे आहेत, कबीर महाराज आहेत, प्रत्येक वाक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, या महापुरुषांची नावे का कशा करतात त्याचं कारण आहे, यांच्याशिवाय आपण घडू शकत नाही। मी मगाशी सार्थकला बोललो, मोटिवेशन शब्द ज्यांनी स्वतः जगला ते साधू आहेत, संत आहेत, महापुरुष आहेत, छत्रपती आहेत, हे सगळी लोक, नाहीतर मोटिवेशन हा शब्द लुप्त झाला असता। हे आपण फक्त मोटिवेशन देतो, बोलतो, पण ही लोक जगलेली आहेत। आणि खरं तर काही लोकांच्या मध्ये ती ताकद असते, काही लोकांच्या मध्ये ती ताकद असते की त्यांच्या संगतीचा जरी परिणाम झाला तरी आपल्या जीवनातले जे न्यूनगंड आहेत ते भरून निघतात। पोलीस साहेब, नुसता स्पर्श जरी झाला तरी बघा, मी माझ्या जीवनामध्ये अनेक लोक अनुभवले, त्यांच्या संगतीमध्ये जरी नुसता गेलो ना तरी मी त्यांना फोन करून म्हणतो असतो, दादा तुमच्या बरोबर आल्यानंतर थोडं मला मोटिवेट झाल्यासारखं वाटतं बरं का। तसं 3 दिवसामध्ये खरं तर घरातून परवानगी नव्हती, शक्य नव्हतं, अनेक प्रतिकूलता होते, या सर्वस्वाचा त्याग करून मी सरांच्या बोलण्यानुसार इथं आलो। आणि बालाजी जाधव सरांच्या समोर जेवायला बसलो, त्यांच्या बरोबर नुसतं त्यांच्या हातात हात दिला किंवा त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला उत्साह निर्माण होतो। हीच ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले का संभ्रमाची आई ती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष। एखाद्या चांगल्या माणसाला जर पाहिलं ना तर आपल्या मनाला समाधान मिळतं, का ती पुण्य पुरुष। मॅडमने पण मगाशी सांगितलं, आपल्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या पण ते संकट निस्तरण्याची ताकद आपल्यामध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये जर नीतिमत्ता असेल तर या जगाच्या पाठीवर कोणतंही संकट असू द्या, त्या संकटाला फेस करण्याची ताकद आपल्याला येत असते। आणि ही ताकद जर आपल्याला कुठून भेटत असेल तर या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वक्ते आहेत त्यांच्याकडून मला प्राप्त झालेले। खरं तर कौतुक करण्याकरता भरपूर काय आहे, भरपूर शब्द सांगता येतील, भरपूर उदाहरणही मला सांगता येतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे।
जाता जाता मी फक्त एक गोष्ट सांगतो, संगत करे बडो की तो बढत बढत जाय, संगत करे बडो की तो बढत बढत जाय, संगत करे गधो की तो दो दो लात खा जाय. दुसरं काही भेटणार नाही. चांगल्याच्या संगतीमध्ये चांगलंच आहे आणि वाईटाच्या संगतीमध्ये वाईटच आहे. म्हणून आपल्या इकडे मराठीमध्ये म्हणे बा, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. हा संगतीचा परिणाम. 3 दिवसामध्ये आपण खूप आनंद घेतला. जेवणाचा असेल, निसर्गाचा असेल, रूम्सचा असेल, अनेक सुंदर अशी सोय सरांनी केली होती. जेवण अगदी आपल्याला पाहिजे तसं स्टँडर्ड अगदी जेवण, सगळे पाहिजे त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. हॉल एसी असेल, फॅन असेल, जागच्या जागी पाणी असेल, सगळ्या गोष्टी सरांनी जिथल्या तिथं ठेवल्या होत्या. म्हणून वक्ता महाराष्ट्रातला या संस्थेला आणि त्याचे सर्व संस्थापक आदरणीय बालाजी जाधव सरांना मी मनापासून त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि असेच प्रोग्राम आपण दिवसाला, आठवड्याला, महिन्याच्या महिन्यांना, वर्षाच्या वर्षांना आपण घेत राहा आणि आपल्या ध्येयाच्या परिपूर्तीकडे आपण वाटचाल करत राहा. मी माऊलींचरणी प्रार्थना करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचरणी प्रार्थना करतो, आपली ही इम्प्रुव्हमेंट, आपला हा ग्रोथ असाच वाढत जावं. माऊलींचरणी प्रार्थना. धन्यवाद.